पेन दिसतोय का सर्वांना? Yes, ma'am. ओके, आपला फर्स्ट चॅप्टरचा सिलेबस काय आहे बघा. फर्स्ट पॉइंट काय आहे, टर्म्स अँड फॅक्टर्स अफेक्टिंग द रेझिस्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिकल मटेरियल. ओके, अँड सेकंड पॉइंट कोणता आहे, इलेक्ट्रॉन मोबिलिटी एनर्जी लेवल डायग्राम ऑफ ए मेटल्स. And third point is emission of electrons from the metals. Modes of emission. Modes of emission मध्ये thermionic emission, photoelectric emission, coiled emission, secondary emission, concept, material and application. Okay. And fourth point कोणता आहे याच्यामध्ये, effect of temperature on conductivity of metals, superconductivity, electrical and thermal conductivity of metals. And 1.5 is thermoelectric effect, concept, material and application. Okay. Okay. दिसते का स्क्रीन सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, हे तुम्हाला सब्जेक्ट कोड माहिती आहे. इन सेमिस्टर एक्झाम माहिती आपली 70 मार्क्स आहे या सब्जेक्ट साठी, आणि PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 30 मार्क्स साठी आहे. त्याच्यामध्ये 10 मार्क्स हे मायक्रो प्रोजेक्ट साठी आहेत आणि 20 मार्क्स हे ॲव्हरेज ऑफ 2 UTs आहे. ओके. Okay, ma'am. ओके, बघा आपला फर्स्ट चॅप्टर कोणता आहे, कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल. ओके, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघा. द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स इज देअर हाय थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे मटेरियलला थर्मल अँड कंडक्टिव्हिटी असते. देअर हाय थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके. सिल्वर हॅज हायेस्ट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. सिल्वरला सर्वात जास्त इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. ओके. कॉपर कम्स नेक्स्ट अँड इट्स सिमिलर टू द सिल्वर फ्रॉम द पॉइंट ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. सर्वात जास्त इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सिल्वरचे आहे, त्याच्यानंतर कॉपरचे कंडक्टिव्हिटी आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे, कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल. सर्वात जास्त कंडक्टिव्हिटी सिल्वरचे आहे, त्याच्या सिमिलर. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण आहे, कॉपर. कॉपर कम्स नेक्स्ट अँड इट्स सिमिलर टू सिल्वर फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक स्ट्रक्चरने तो काय आहे, सेम आहे कॉपर. कशाशी, तर सिल्वर. ओके. द कंडक्टिव्हिटी ऑफ कॉपर इज ओनली अ few percent, 5 to 10%, less than that of a silver. ओके. कंडक्टिव्हिटी ऑफ कॉपर ची काय आहे, ओनली few percent ने लेस आहे सिल्वर पेक्षा. ओके. 5 to 10% ने. Got it? Aluminium, which is light and has a high conductivity, is rapidly becoming more important as a conductor material. ओके. याच्यामध्ये बघा कंडक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये सिल्वरचे हाय कंडक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर कॉपरचे आहे. कॉपर हा ॲटॉमिक स्ट्रक्चरने सेम आहे ॲज सिल्वर. ओके. आणि सिल्वर पेक्षा फ्यू पर्सेंटेज म्हणजे 5 to 10% ने त्याची कंडक्टिव्हिटी ही आहे, काय आहे, लेस आहे. ओके. सिल्वर पेक्षा कॉपरची. समजलं का? याच्यामध्ये काय करायचं, कंडक्टिव्हिटीचं स्टडी करायचं आपल्याला. नेक्स्ट बघा, रेझिस्टिव्हिटी. ओके. तर रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय बघा, इट इज द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया अँड युनिट लेंथ. तर रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आहे कुणाचा, तर कंडक्टरचा. त्याचे काय आहे, युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. त्याचा जो एरिया आहे तो 1 आहे, युनिट आहे, आणि लेंथ ही काय आहे, युनिट आहे. म्हणजे युनिट लेंथ आणि युनिट क्रॉस सेक्शनल एरिया असलेल्या कंडक्टरचा रेजिस्टन्स, त्यालाच काय म्हणायचं, रेझिस्टिव्हिटी. समजलं का?
हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. आवाज येतो ना सर्वांना? आवाज येतो ना? Yes, ma'am. मॅम Yes, स्लो ma'am. येतोय. ओके. रेजिस्टिव्हिटी आणखी एकदा म्हणजे सांगा. काय हे हा समजलं मॅम का? स्लो येतोय आवाज. स्लो येतोय. हळू येतोय खूप. सांगा मॅम. ओके ओके. तर बघा, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय आहे की असा कंडक्टर आहे की ज्या कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे ए ही युनिट आहे आणि त्याची लेंथ ही एल पण काय आहे युनिट आहे. अशा कंडक्टरचा रेझिस्टन्स, इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स म्हणजेच काय आहे रेजिस्टिव्हिटी आहे. समजलं का? रेझिस्टन्स म्हणजे काय? रेझिस्टन्स काय करतो? टू अपोज इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्याला अपोज करतो. ओके, अपोजिशन करतो इलेक्ट्रिक करंटला. ओके, समजलं का? म्हणजे असा कंडक्टर की ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया युनिट आहे आणि त्याची लेंथ ही युनिट आहे. अशा कंडक्टरचा रेझिस्टन्स म्हणजे काय आहे रेझिस्टिव्हिटी आहे. Got it? Yes, And it is given by, okay, फॉर्म्युला बघा, rho is equal to RA divided by L. ओके, ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया आहे, एल म्हणजे लेंथ आहे, आर म्हणजे रेझिस्टन्स आहे. ओके, आणि रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय आहे ओहम पर मीटर. ओके, बघा इथं आपण काढताना हे बघा युनिट कसं आलं तर बघा आर इंटू ए डिवायडेड बाय एल आहे. ओके, तर बघा रेझिस्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो? ampere. युनिट. रेझिस्टन्स करंट आपण एम्पियर मध्ये ओहो मध्ये. ओहो मध्ये. ओके 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 ओके. आणि एरिया कसा असतो मीटर मध्ये असतो. ओके, मीटर स्क्वेअर बरोबर का? एरिया लेंथ मीटर मध्ये असते आणि एरिया ओके मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर. मग इथं बघा मीटरला मीटर कॅन्सल झाले, आपलं काय राहिलं ओहम मीटर. गॉट इट? येस मॅम. Yes, ma'am. समजलं का रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? Yes, ma'am. ओके, देन बघा नेक्स्ट काय आहे कंडक्टन्स. कंडक्टन्स म्हणजे काय? इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. आपला जो रेझिस्टन्स आहे त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच काय आहे कंडक्टन्स आहे. ओके, अँड इट इज गिवन बाय, इट इज डिनोटेड बाय, कंडक्टन्स आपण जी ने डिनोट करतो. ओके, जी इज इक्वल टू 1/r. रेसिप्रोकलला आपण रिप्रेझेंट कसं करतो तर अपॉन 1/r किंवा डिवायडेड बाय 1 divided by r. ओके, and unit of conductance is Siemens or ohm inverse. ओके, or mho. समजलं का? कंडक्टन्सचे डेफिनेशन काय? इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचं युनिट काय आहे तर मीटर आणि 1 काय ओहम, सॉरी ओहम, आणि 1/ओहम म्हणजेच ओहम इनवर्स. ओके, किंवा त्याला सिमेन्स म्हणतो आपण. समजलं का कंडक्टन्स जी? Yes, मॅम ma'am. आणखी एकदा सांगतो का? मॅम रिपीट करता. ओके, तर बघा कंडक्टन्स म्हणजे काय? रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. आपला जो रेझिस्टन्स आहे ना आर त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच काय कंडक्टन्स आहे. म्हणजेच काय कंडक्टन्स आपण जी ने डिनोट करतो म्हणजेच जी इज इक्वल टू 1/r. ओके, रेसिप्रोकल म्हणजे काय असते 1/r. ओके, ह्या फॉर्म्युलावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. कंडक्टन्स is equal to the reciprocal of resistance. Okay, समजलं का कंडक्टन्स? Yes, ma'am. नेक्स्ट बघा काय? ओके, नेक्स्ट काय बघा कंडक्टिव्हिटी. इट इज डिफाइन्ड ॲज द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? आपली जी रेझिस्टिव्हिटी आहे ह्या रेझिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल
म्हणजेच काय आपली कंडक्टिव्हिटी आहे. ओके, and it is denoted by sigma is equal to 1 upon resistivity. Okay, resistivity upon rho ने denote केली. Unit of conductivity is Siemens per meter म्हणजे divided by amp. Okay, Okay, ma'am. Yes, ma'am. समजलं ना? Yes, ma'am. Yes, ma'am. सांगते का कोण? रेझिस्टिव्हिटी, कंडक्टन्स अँड कंडक्टिव्हिटी म्हणजे काय तुम्हाला समजलं त्या बातमीचं सांगा. सांगताय? आदित्य सांगताय का? Ma'am, resistance means one cross sectional असतंय. रेझिस्टिव्हिटी resistivity मॅम बरं, रेजिस्टिव्हिटी कंडक्टर. नाही, कंडक्टन्स अँड कंडक्टिव्हिटीचं थोडं समजलं. ओके, सांगा काय समजलं. रिपीट करू का मी एकदा, नंतर सांगता का? हा मॅम, करा रिपीट एकदा. ओके, रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय आहे बघा. रेझिस्टिव्हिटी इज डिफाइन्ड ॲज, ओके आता बघा हा कंडक्टर आहे. ओके, त्याला आपण नाव देऊया ए नेमचा कंडक्टर आहे. ओके, ह्या कंडक्टरचा एरिया पण युनिट आहे म्हणजे 1 आहे. युनिट क्रॉस सेक्शनल एरिया आणि त्याची लेंथ पण काय आहे 1 मीटर आहे. ओके, युनिट लेंथ, त्याची लेंथ ही युनिट आहे आणि त्याचा एरिया जो आहे तोही युनिट आहे. अशा कंडक्टरचा रेझिस्टन्स म्हणजे ती काय आहे, त्याची रेझिस्टिव्हिटी आहे. समजलं का? Yes, म्हणजे ma'am. असा कंडक्टर की ज्या कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया आणि त्याची जी लेंथ आहे ती युनिट आहे, अशा कंडक्टरचा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स म्हणजेच काय, रेझिस्टिव्हिटी आहे. समजलं का? येस मॅम. समजलं आदित्य? मॅम एक्झाम्पल आहे का याचं? मॅम कसं सांगायचं ते तुम्हाला असं? हा मॅम, तेच समजत. हो का, बघा काय सांगायचं तर इट इज द इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स ऑफ ए कंडक्टर ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया अँड युनिट लेंथ. मराठी तर सांगता येईल ना. असा कंडक्टर की ज्या कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया आणि त्याची लेंथ आहे ती युनिट आहे, अशा कंडक्टरचा रेझिस्टन्स. ओके, त्या रेझिस्टन्सला रेझिस्टिव्हिटी म्हणायचं. ओके, ओके मॅम. समजलं मराठीमध्ये तर? येस मॅम. मॅम आणखी एकदा रिपीट करता का? ओके, कन्सिडर करा. एक्झाम्पल देऊन सांगते. हा 1 टाईपचा कंडक्टर आहे. ओके, त्याचं नाव आपण बी देऊया. ओके, त्या कंडक्टरचा जो एरिया आहे त्याचा एरिया पण 1 आहे आणि त्याची जी लेंथ आहे ती पण 1 आहे. अशा कंडक्टरचा रेझिस्टन्स, ओके, ह्या कंडक्टरचा जो रेझिस्टन्स आहे त्या रेझिस्टन्सलाच आपण रेझिस्टिव्हिटी असं म्हणतो. ओके, येस मॅम. येस मॅम. समजलं ना? हो मॅम. येस. ओके, कंडक्टन्स समजला. इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. आपला जो रेझिस्टन्स आहे त्याचा रेसिप्रोकल म्हणजे कंडक्टन्स आहे. ओके, येस मॅम. आणि ओके. कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय, रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. ओके, ओके मॅम. ओके मॅम. ओके.
ओके, नेक्स्ट बघा, टर्म्स अँड फॅक्टर्स अफेक्टिंग द रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. असे फॅक्टर किंवा टर्म्स की ते काय करतात, आपल्या मटेरियलच्या रेझिस्टिव्हिटीवरती काय करतात, अफेक्ट करतात. ओके, म्हणजे मटेरियल असे मटेरियल की ज्याचा परिणाम आपल्या मटेरियलच्या रेझिस्टिव्हिटीवरती होतो, असे फॅक्टर त्यात आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर आहेत बघा, टेम्परेचर आहे, अलॉइंग आहे. ओके, देन नेक्स्ट बघा, क्लाउड वर्क आहे आणि एज हार्डनिंग. ओके, हे 4 पॉइंट्स आहेत की ते आपल्या मटेरियलच्या रेझिस्टिव्हिटीवरती काय करतात, अफेक्ट करतात. ओके, त्याचा परिणाम होतोय की मेटलच्या रेझिस्टिव्हिटीवरती. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट कोणता बघा, टेम्परेचर. द इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स ऑफ मोस्ट मेटल्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. म्हणजे काही मटेरियलचा इलेक्ट्रिक किंवा मेटलचा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स आहे. ओके, इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं की त्याचा रेझिस्टन्स ही काय होतं, इन्क्रीज होतं. ओके, द इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स ऑफ मोस्ट मेटल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. ही लाईन समजली तुम्हाला, फर्स्ट पॉइंट समजला? Yes, ma'am. येस मॅम. ओके, नेक्स्ट बघा काय, द इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स ऑफ सेमीकंडक्टर अँड इलेक्ट्रोलाइट्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. म्हणजे बघा, काही मेटलचा रेझिस्टन्स काय होतो, इन्क्रीज होतोय जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर. पण जे सेमीकंडक्टर आहेत अँड इलेक्ट्रोलाइट्स आहेत, ओके, त्यांचा रेझिस्टन्स आहे तो काय होतो, डिक्रीज होतोय विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. समजलं का? म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला माहिती आहे काय, टेम्परेचर पॉइंट मध्ये, तर मेटलचा टेम्परेचर इन्क्रीज केलं तर मेटलचा रेझिस्टन्स काय होतोय, इन्क्रीज होतोय. पण सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रोलाइट्सचा जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्यांचा जो रेझिस्टन्स आहे तो काय होतोय, डिक्रीज होतोय. ओके, एवढंच आहे या पॉइंट मध्ये. समजलं का? टेम्परेचरमुळे रेझिस्टन्स वरती काय परिणाम होतो. जर टेम्परेचर इन्क्रीज केला तर मोस्ट मेटलचा रेझिस्टन्स काय होते, इन्क्रीज होते. फक्त अपवाद कुणाचा आहे, सेमीकंडक्टर अँड इलेक्ट्रोलाइट. त्याचं काय होतं, आपण जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्याचा रेझिस्टन्स आहे तो काय होतोय, डिक्रीज होते. बट इट येस मॅम. एवढं समजलं का तुम्हाला टेम्परेचरचा काय इफेक्ट होतोय ते? येस मॅम. ओके, नेक्स्ट अलॉय बघायचं का? Yes, ma'am. येस मॅम. सॉरी, तर बघा नेक्स्ट पॉइंट काय आपला, अलॉइंग. अलॉइंग म्हणजे काय असते, अलॉइंग इज अ सॉलिड सोल्युशन ऑफ 2 or more मेटल. म्हणजे काय, अलॉय म्हणजे काय, मिक्सचर ऑफ 2 or more मेटल. 2 or more मेटलचं मिक्सचर म्हणजे काय, अलॉइंग आहे. अलॉइंग म्हणजे काय समजलं का? येस मॅम. आणखीन एकदा सांगा मॅम, रिपीट कर. ओके, अलॉइंग म्हणजे काय, इट इज अ मिक्सचर ऑफ 1 or more मेटल. म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेटल आपण मिक्स केले, ओके, तर काय होतं, आपलं अलॉइंग तयार होतं. मिक्सिंग ऑफ 1 or more मेटल. ओके,
Alloying of metal is used to achieve some mechanical and electrical property. तर अलाइंग कशासाठी करतो आपण मेटल्सचं, तर काही मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहेत, त्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज अचीव करण्यासाठी त्या मेटलचं आपण काय करतो, अलाइंग करतोय. ओके. ओके मॅम. ओके. तर बघा नंतर काय, द ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ ए सॉलिड सोल्युशन इज रेग्युलर ॲज कम्पेअर्ड टू द प्युअर मेटल. म्हणजे जे सॉलिड सोल्युशन म्हणजे जे आपलं मिक्सचर आहे त्याचं जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते काय असणार आहे, आपल्या प्युअर मेटलपेक्षा वेगळं असणार आहे. ओके. प्युअर मेटलपेक्षा डिफरंट असणार आहे, कारण त्याच्यामध्ये आपण मिक्सिंग केले डिफरंट मेटल्सचं. बरोबर आहे का? येस मॅम. ओके. देन बघा, ड्यू टू विच द इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी ऑफ द सॉलिड सोल्युशन इन्क्रीजेस मोर रॅपिडली विथ इन्क्रीज ऑफ अलॉय कंटेंट. म्हणजे काय, जर अलॉय आपण इन्क्रीज केली तर रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल इन्क्रीज होते. ओके. समजलं? म्हणजे अलॉय म्हणजे काय, इट इज अ मिक्सचर ऑफ 2 or more metals. If alloy is increases, then resistivity of material increases. That's it. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बस. म्हणजे आपण अलॉय इन्क्रीज केलं की ती रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल पण काय होते, इन्क्रीज होते. ओके. समजलं का अलॉय? येस. येस मॅम. ओके. टेम्परेचर मध्ये बघा, टेम्परेचर मध्ये आपण काय केलं, तर टेम्परेचर मध्ये सम मेटल्स ची जी रेझिस्टिव्हिटी आहे ती काय होते, इन्क्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. बट सेमीकंडक्टर अँड इलेक्ट्रोलाइट त्याची जी रेझिस्टिव्हिटी आहे ती काय होते, डिक्रीजेस होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. अंडरस्टँड? हे टेम्परेचर मध्ये पाहिलं आपण. ओके. अलाइन मध्ये काय पाहिलं, तर अलाइन इज अ मिक्सचर ऑफ 2 or more metals. अलाइन हे काय आहे, 2 or more मेटलचं मिक्सचर आहे. आणि अलाइन आपण कशासाठी करतो, तर टू अचीव सम इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज फ्रॉम ए मेटल. मेटलमध्ये इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत. त्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आपल्याला अचीव करण्यासाठी आपण काय करतोय, अलाइन करतोय. ओके. अलाइन केल्यामुळे त्याचे जे स्ट्रक्चर आहे मेटलचं ते काय होते, चेंज होते प्युअर मेटलपेक्षा. ओके. आता आपण कन्सिडर करा एक मेटल आहे, त्या मेटलचे जे कंटेंट आहेत त्याच्यामध्ये जर आपण दुसरा मेटल ऍड केला तर त्याचे कंटेंट काय होते, चेंज होते की सेम राहते? चेंज होतील. ओके. आता टी कन्सिडर करा, टी आहे आपलं ओरिजिनल, त्याचे जे कंटेंट आहेत त्या कंटेंट मध्ये, आणि जर आपण त्या टी मध्ये जर वॉटर ऍड केलं तर ते कंटेंट, त्या दोन्ही कंटेंट सेम असतील की चेंज असतील? चेंज असतील. चेंज. ओके. सेम तसं अलाइन केल्यामुळे काय होते, आपल्या प्युअर मेटलचे जे कंटेंट आहेत ते कंटेंट काय होते, चेंज होते. म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर काय होते, चेंज होते. ओके. त्याच्यामुळे अलाइनिंग इन्क्रीज केल्यानंतर आपली मेटलची रेझिस्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. ओके. समजलं का? येस मॅम. ओके. नेक्स्ट पॉइंट बघा, नेक्स्ट त्याच्यामधला थर्ड. थर्ड काय आपलं बघा, कोल्ड वर्क. त्याच्यामध्ये बघा, इज अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस युज्ड टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. म्हणजे मटेरियलची स्ट्रेंथ आहे ती इन्क्रीज करण्यासाठी ओके आपण ही प्रोसेस यूज करतो. ओके. ओके मॅम. ओके. क्लाउड वर्किंग इज ऑल्सो नोन ॲज वर्क हार्डनिंग किंवा स्ट्रेन हार्डनिंग. ओके. त्याला वर्ड हार्डनिंग पण आपण म्हणू शकतो किंवा स्ट्रेन
हार्डनिंग पण म्हणू शकतो. ओके, cold working is used to increase the mechanical strength of the metals. Okay, is disturbs the crystal structure of metals which interfere with the movement of electrons in metals, due to which the resistivity of metal increases. म्हणजे याच्यामध्ये काय होतं माहिती का, क्लाउड वर्क जर आपण इन्क्रीज केलं तर आपला जो मेटल आहे त्याची रेजिस्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. ओके, आणि ही प्रोसेस आपण कशासाठी करतोय, तर increase the strength of metals. समजलं का? Yes, ma'am. सर्वांना समजलं का? Yes, ma'am. त्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा की ते काय आहे आणि त्याचा आपल्या मेटलच्या रेजिस्टिव्हिटी वरती काय इफेक्ट होतो. ओके, नेक्स्ट बघा, Yes, एज ma'am. हार्डनिंग. ओके, एज हार्डनिंग इज ए हीट ट्रीटमेंट प्रोसेस. ही काय आहे, हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे. कशासाठी, यूज टू इन्क्रीज द इल्ड स्ट्रेंथ. इल्ड स्ट्रेंथ आहे ना मेटलची, ती इल्ड स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी आपण एज हार्डनिंगचा यूज करतो. आणि इट इन्क्रीजेस द रेजिस्टिव्हिटी ऑफ अन अलॉय. ओके, आपल्या अलॉयची ते काय करतात, रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज करते. ओके, मॅम हे रिपीट करता का? ओके, थर्ड का फोर्थ? फोर्थ. ओके, एज हार्डनिंग म्हणजे हे एज म्हणजे काय असणार आहे, तो वय असणार आहे. ओके, जसं जसं मेटल त्याच्यामध्ये त्याचं एज आहे ना ते इन्क्रीज झालं तर त्याच्यामुळे काय होतं, इट इन्क्रीजेस द रेजिस्टिव्हिटी ऑफ अन अलॉय. अलॉयची रेजिस्टिव्हिटी काय करते, ते इन्क्रीज करते. ओके, आणि आपण बघितलं अलॉय मध्ये काय होते, त्याची अलॉय इन्क्रीज केलं की मेटलची रेजिस्टिव्हिटी पण काय होते, आपल्या इन्क्रीज होते. बरोबर आहे का? सेकंड पॉइंट मध्ये. येस मॅम. हार्डनिंग म्हणजे काय मॅम? हार्डनिंग म्हणजे आता सिंपल ह्याच्यामध्ये बघा, आता आपण एज हार्डनिंग करतो म्हणजे त्याचं वय आहे ना ते वाढवतोय, म्हणजे त्याची वयोमर्यादा वाढत जाते इथे याच्यामध्ये. आता एखादा मेटल आहे त्याचं जर एज वाढत गेलं म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज आहे त्या काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. ओके, होत जाणार आहे. आता एक मेटल कन्सिडर करा, तो आपण जस्ट घेतलाय आणि खूप थोडा कालावधी गेल्यानंतर त्याच्यामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये चेंजेस झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हणतात मराठीमध्ये, गंज लागतो. होतं ते. हा, ओके, मग त्याच्यामुळे त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत प्युअर, त्या प्रॉपर्टीज जे चेंज होतात. येस मॅम. ओके, Yes, ma'am. तर त्याच्यामध्ये काय होते, मेटल्स ऍड होते म्हणजे अलाइंग होते. ओके, प्युअर मेटल आणि हे जे गंज आहे त्या दोन्ही ऍड केले जाते त्या मेटल्स मध्ये. होते ना ऍडिशन त्याचे? येस मॅम, होते. ओके, त्याच्यामुळे ते अलाइंग होते आणि आपलं बघितलं की अलाइंगमुळे काय होते, अलाइंग इन्क्रीज झालं की त्याची रेजिस्टिव्हिटी पण काय होते, आपली इन्क्रीज होते. ओके, समजलं का? येस Yes, ma'am. मॅम. मॅम वर्क हार्डनिंगला काय म्हणतात? हा, कशाला? हॅलो, वर्क हार्डनिंग. वर्क हार्डनिंग नाही, एज हार्डनिंग आहे. नाही मॅम, वरती कोल्ड वर्क मध्ये आहे ना. कुठं नेम आहे त्याचं, नेम कोल्ड वर्क आहे ना, त्याला तर आपण दुसरं नेम आहे की वर्क हार्डनिंग असं म्हणू शकतो त्याला, किंवा स्ट्रेन हार्डनिंग पण म्हणू शकतो. ओके, मॅम. ओके हा, मॅम. कोल्ड हार्डनिंग आणि एज हार्डनिंग रिपीट घेता का? क्लाउडचं का आणि एज हार्डनिंगचं का? येस मॅम. ओके, क्लाउड
क्लाउड वर्क मध्ये बघा काय होतं, तर क्लाउड वर्किंग इज अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस युज्ड टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ मेटल्स. म्हणजे क्लाउड वर्क म्हणजे काय, एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे. त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये काय केलं जातं, तर आपला जो मेटल आहे त्या मेटलची स्ट्रेंथ इन्क्रीज केली जाते. ओके, आणि इट इज ऑल्सो नोन ॲज वर्क हार्डनिंग और स्ट्रेन हार्डनिंग, त्याला दुसरं नाव आहे. ओके, आणि क्लाउड वर्किंग इज युज्ड टू इन्क्रीज द मेकॅनिकल स्ट्रेंथ ऑफ मेटल. इथंच बघा, इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ मेटल. मेटलचा जो स्ट्रेंथ आहे ती इन्क्रीज करण्यासाठी आपण ही प्रोसेस यूज करतो. ओके, आणि ते काय करते, डिस्टर्ब द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ मेटल. आपल्या ज्या मेटलचं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर काय करते, डिस्टर्ब करते. ओके, अँड विच इंटरफेस विथ द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द मेटल. आणि ते इंटरफेस होते कशासाठी, तर विथ द इलेक्ट्रॉन्स इन द मेटल, त्याच्या मुवमेंट आहेत त्याच्याशी इंटरफेस होते. ओके, ड्यू टू विच द रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल इन्क्रीजेस. ओके, हे नाही लक्षात राहिलं तर एवढंच लक्षात ठेवा की क्लाउड वर्क आहे ते आपण कशासाठी यूज करतो, तर टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ मेटल्स. ओके, ही एक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, मेटलची जी स्ट्रेंथ आहे ना ती स्ट्रेंथ काय करतो, इन्क्रीज करतो. आणि आपण क्लाउड वर्किंग इन्क्रीज झालं तर काय होते, आपल्या मेटलची रेझिस्टिव्हिटी पण काय होते, इन्क्रीज होते. ओके, एवढे 2 पॉईंट लक्षात ठेवले तर सफिशियंट आहे. ओके मॅम. ओके, आणि एज हार्डनिंग मध्ये काय केलं जातं, तर ही एक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये काय केले जाते, इन्क्रीज द एल्ड ऑफ स्ट्रेंथ. स्ट्रेंथ त्याची काय होते, इन्क्रीज होते, आणि त्याच्यामुळं इन्क्रीज द रेझिस्टिव्हिटी ऑफ अलॉय. अलॉयची रेझिस्टिव्हिटी इन्क्रीज होते. अलॉयची रेझिस्टिव्हिटी इन्क्रीज झाली की आपल्या मेटलची पण रेझिस्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. समजलं का? येस मॅम. हे बघा, हे 4 फॅक्टर्स आहेत. ओके, की मेटलच्या रेझिस्टिव्हिटी अफेक्ट करतात. ओके, टेम्परेचर, सेकंड इज अलॉय. ओके, then third is cold work and fourth is age hardening. ओके, इथे समरी मध्ये बघा, हा समरी चार्ट जरी तुमच्या लक्षात आला असेल तर एवढं सफिशियंट आहे. बघा, फॅक्टर कोणता आहे, टेम्परेचर एक आहे, अलॉइंग एक आहे, क्लाउड वर्क आहे, एज हार्डनिंग. त्याचा इफेक्ट काय होतो बघा आपल्या मेटलच्या रेझिस्टिव्हिटी वरती. टेम्परेचर मध्ये काय, रेझिस्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. बरोबर आहे का? येस मॅम. टेम्परेचर मध्ये काय होतं, तर टेम्परेचर इन्क्रीज झालं की मेटलची रेझिस्टिव्हिटी पण इन्क्रीज होते. पण त्याच्यामध्ये अपवाद आहे की सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रोलाइट मध्ये काय होतं, इलेक्ट्रोलाइट मध्ये आपण जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रेझिस्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. इलेक्ट्रोलाइट मध्ये डिक्रीज होते ना? इलेक्ट्रोलाइट आणि सेमीकंडक्टर. ओके मॅम. ओके, नेक्स्ट बघा काय, अलॉइंग. अलॉइंग मध्ये आपण काय करतो, मिक्सचर ऑफ 2 मेटल्स. ओके, 2 मेटल्स मिक्सचर करतो. 2 मेटल्सचं मिक्सचर केल्यामुळे त्याचे जे कंटेंट आहेत ते प्युअर कंटेंट राहत नाहीये, ते कंटेंट काय होतात, चेंज होतात. ओके, त्याच्यामुळे अलॉइंग मुळे काय होतं, रेझिस्टिव्हिटी इन्क्रीजेस ड्यू टू अलॉइंग. त्याच्यामध्ये पण काय होतं, अलॉइंग इन्क्रीज केला की आपली रेझिस्टिव्हिटी पण काय होते, इन्क्रीज. समजलं? येस मॅम. येस मॅम. क्लाउड वर्क मध्ये पण काय होतं, रेझिस्टिव्हिटी काय होते आपली, इन्क्रीजेस होते. ओके, मेकॅनिकल, इन्क्रीज द मेकॅनिकल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. मटेरियलची स्ट्रेंथ आहे ना ती स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी आपण क्लाउड वर्क यूज. ओके, देन एज हार्डनिंग. एज हार्डनिंग मध्ये काय होते, एज हार्डनिंग केल्यामुळे अलॉय इन्क्रीज होते, रेझिस्टिव्हिटी वाढते मेटलची. ओके, म्हणजे अलॉयची रेझिस्टिव्हिटी इन्क्रीज होते, त्याच्यामुळे रेझिस्टिव्हिटी काय होते आपल्या मेटलची, इन्क्रीज होते. हा चार्ट जरी तुम्हाला समजला तरी सफिशियंट. ओके मॅम. समजलं का?
Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हे 4 पॉईंट समजलाय त्याचा इफेक्ट काय होतं आपल्या मेटलच्या रेझिस्टिव्हिटी वरती ह्या 4 फॅक्टरमुळे. Yes, ma'am. Yes, मॅम ma'am. अलाइन मध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी अचीव करण्यासाठी पण उपयोग केला जातो ना. हा ओके. फक्त काय याच्यामध्ये आपल्या रेझिस्टिव्हिटी काय होते, ऑल मेटलची रेझिस्टिव्हिटी आपल्या इन्क्रीज होते. फक्त सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रोलाइट सोडले तर. Yes, ma'am. ओके. बघा मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. In a conductor, the electrons are moving about with a random velocity. ओके. मोशन म्हणजे काय असणार आहे, तर इलेक्ट्रॉनची मुवमेंट. ओके. The electrons are moving about with a random velocity. Okay. The magnitude of which depends upon the temperature. आणि त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते कशावरती डिपेंड्स असणार आहे, तर टेम्परेचर वरती. ओके. मोशन म्हणजे काय असणार आहे, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, विथ अ रॅन्डम वेलोसिटी. ओके. देर आर मॅम टू रिपीट करता का? मोशन. ओके. बघा, इन ए कंडक्टर द इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग अबाउट विथ रॅन्डम वेलोसिटी. म्हणजे मोशन काय असणार आहे, मोशन म्हणजे मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, विथ अ डिफरंट किंवा रॅन्डम वेलोसिटी. इलेक्ट्रॉनची मुवमेंट. ओके. द मॅग्निट्यूड ऑफ विच डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. आणि त्याचं मॅग्निट्यूड कशावरती डिपेंड आहे, तर टेम्परेचर वरती डिपेंड्स आहे. ओके. त्याचे बघा, देर आर 2 टाइप्स ऑफ मोशन. मोशनचे 2 टाइप्स आहेत. कोणते, तर रॅन्डम मोशन आणि डायरेक्टेड मोशन. ओके. मोशनचे 2 टाइप्स आहेत इलेक्ट्रॉनच्या. कोणते, डायरेक्टेड मोशन आणि रॅन्डम मोशन. Random motion. ओके. देन बघा, मोबिलिटी. मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. याच्यामध्ये बघा, द मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन as the magnitude of average velocity v per unit field E. ओके. इथे बघा हा फॉर्म्युला आहे, मोबिलिटी इज इक्वल टू v डिवायडेड बाय E. ह्याच्यावरूनही तुम्ही डिफाईन करू शकता. कसं, तर मोबिलिटी इज ए रेशो ऑफ ॲव्हरेज वेलोसिटी पर युनिट फील्ड. ओके. म्हणजे v डिवायडेड बाय E. समजते का मोबिलिटी? मॅम मिनिंग काय आहे त्याचं? मोबिलिटीचं मिनिंग काय आहे मॅम? ओके. मोबिलिटी म्हणजे काय, इथं ही इलेक्ट्रॉनची काय होते, मुवमेंट होते. मोबिलिटी म्हणजे ॲबिलिटी टू मूव्ह. मॅम मराठीत सांगा आम्हाला. ओके. मोबिलिटी म्हणजे काय, इलेक्ट्रॉनची ॲबिलिटी आहे किंवा त्याची शक्ती आहे की ती मुवमेंट होण्याची. समजलं का? म्हणजे मॅम एका जागेसाठी म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहे ना, काय म्हणता तुम्ही, आवाज येत नाही हो. म्हणजे मॅम One एका minute. जागेवरून